केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र। गोदावरी नदी पात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आज दिनांक 20 मे 2026 रोजी अंबड महसूल विभाग आणि भूमी अभिलेख ETS विभागाने अत्यंत धाडसी आणि गोपनीय संयुक्त मोहीम राबवली। उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी आणि तहसीलदार विजय चव्हाण यांच्या प्रत्यक्ष नेतृत्वाखाली 50 ते 60 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या फौज फाट्याने आज दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाळू घाटांमधील बेकायदेशीर खड्ड्यांची मोजणी पूर्ण केली। या कारवाईत बीड जिल्ह्यातील गेवराई तालुका प्रशासनालाही पाचारण करण्यात आले होते। वाळू माफियांना कारवाईची भनक लागू नये आणि प्रशासकीय हालचालींचे लोकेशन लीक होऊ नये म्हणून सर्व 50 ते 60 अधिकारी कर्मचारी अत्यंत गोपनीयरित्या अंबड येथील APSC आवारात जमा झाले। तेथून खासगी वाहनांद्वारे वेगवेगळ्या दिशांनी मार्गक्रम करत साष्ट पिंपळगाव घाट क्रमांक 1 व 2 ला चारही बाजूंनी वेढा घालण्यात आला। अचानक झालेल्या या छाप्यामुळे तस्करांची पळापळ झाली। घटनास्थळी भूमी अभिलेख विभागाच्या 3 अद्ययावत पथकांद्वारे ETS मोजणी करून बेकायदेशीर उपशाचे मोजमापन घेण्यात आले। अंबड प्रशासनाची भूमिका स्पष्ट सांगून बीड प्रशासनाच्या वैद्य वाळू उत्खननाबाबत निदर्शनास आणून दिल्या। सदर कारवाईची व्याप्ती आणि आंतरजिल्हा सीमा लक्षात घेऊन अंबडचे उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी यांनी बीडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना या मोहिमेत समाविष्ट होण्यासाठी विनंती केली होती। काही अपरिहार्य अडचणींमुळे अधिकारी स्वतः उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी गेवराईचे तहसीलदार आणि संबंधित तलाठ्यांना या संयुक्त कारवाईसाठी घटनास्थळी पाठवले। गेवराईचे तहसीलदार आणि त्यांच्या पथकांच्या समक्ष गोदावरी पात्रात सुरू असलेल्या या अवैध उत्खननाचा आणि हद्द उल्लंघनाचा संपूर्ण प्रकार अंबड प्रशासनाने निदर्शनास आणून दिला। कारवाई दरम्यान गंभीर बाब समोर आली की बीड जिल्ह्यातील गेवराई येथील टेंडरधारकाने जालना जिल्ह्याची सीमा ओलांडून अंबड तालुक्यातील गंधारी घाटच्या हद्दीत घुसखोरी केली आहे। त्याचीही ETS मोजणी करण्यात आलेली आहे। वाळू माफियांनी बीडच्या बाजूने थेट नदी पात्रात बेकायदेशीर रस्ता तयार करून त्याद्वारे मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी आणि वाहतूक सुरू केली होती। ही बाब सुद्धा गेवराई तहसीलदार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे। अंबडच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी हा अवैध रस्ता आणि बेकायदेशीर वाहतुकीची गंभीर गेवराईच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या लेखी निदर्शनास आणून दिल्या आहेत। तसेच साष्ट पिंपळगाव येथील घाट क्रमांक 2 येथील रेती कंत्राटदार आणि राक्षस भुवन येथून अवैध व विनापरवानगी रस्ता बनवून रेतीची चोरी केल्याचेही दिसून आले आहे। तसेच ह्या बाबी सुद्धा गेवराई तहसीलदार यांच्या निदर्शनास समक्ष आणून दिल्या आहे। मौजे डोमलगाव घाट क्रमांक 1 आणि साष्ट पिंपळगाव येथे पाहणी सुरू असताना वाळू माफियांचा अत्यंत मुजोर आणि निर्लज्जपणा पाहायला मिळाला। नदीत पाणी असल्यामुळे अंबडचे अधिकारी पलीकडे येऊ शकत नाहीत या भ्रमात राहून तस्करांनी थेट उपविभागीय दंडाधिकारी आणि तहसीलदार यांच्या समोरच लोडरच्या सहाय्याने हायवा ट्रकमध्ये वाळू भरणे सुरूच ठेवले। अंबड प्रशासनाने या संपूर्ण प्रकाराचे अत्यंत अचूक व्हिडिओ चित्रीकरण आणि फोटो गोळा केले आहे। हे सर्व पुरावे बीड आणि गेवराईच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवून संबंधित तस्करांविरुद्ध तत्काळ कडक फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। गेल्या काही दिवसात केणीचे दोरखंड कापून गुन्हे दाखल केल्याने वाळू माफिया बिथरले आहेत। आज गुन्हे नोंद झाल्यानंतर मुख्य सूत्रधार सुनील बालूर आणि त्याच्या टोळीने फिर्यादी मंडळ अधिकारी बामनावत यांना फोनवरून थेट धमक्या दिल्या आहेत। यावरून वाळू माफियांना कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही हे स्पष्ट होते। बीड जिल्हा प्रशासनाला कारवाईसाठी यापूर्वी 2 ते 3 स्मरणपत्रे देऊनही ठोस पावले उचलली गेली नाहीत। त्यामुळे जोपर्यंत या संघटित गुन्हेगारांवर मोक्का किंवा MPDA सारखी कठोर प्रतिबंधात्मक कारवाई पोलीस आणि महसूल प्रशासनामार्फत केली जात नाही तोपर्यंत या चोरीला पायबंद बसणे कठीण आहे। यापूर्वी साष्ट पिंपळगाव येथील दोन्ही घाटधारकांना कारण दाखवा नोटीस बजावण्या अभिलेख विभागाचा तांत्रिक मोजणी अहवाल प्राप्त होताच दंडाची आकारणी केली जाईल। तसेच व्हिडिओ पुराव्यांचा आधार घेऊन अजून सविस्तर माहिती घेऊन पुढील सक्त कारवाई करण्यात येणार आहे। सदर धडक मोहीम जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। यामध्ये भूमी अभिलेख विभागाचे उपाधीक्षक अशोक कोंते, मिटकरी मुंडे, नायब तहसीलदार एकनाथ भोजने, मंडळ अधिकारी कल्याण माने, कृष्णा एडके, तलाठी सुनील उंबरांडे, लोणीकर, लव्हाळे, कोतवाल आणि स्थानिक पोलीस पाटील यांनी मोठी मेहनत घेतली। यामध्ये मंडळ अधिकारी कल्याण माने, तलाठी गणेश खरात आणि राजू वैद्य यांनी मेहनत घेतली। शासनाचा महसूल बुडवून पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या वाळू तस्करांच्या पाठीशी उभे राहणाऱ्या प्रत्येकाचा बंदोबस्त केला जाईल। बीड आणि जालना दोन्ही जिल्ह्यांच्या सीमावर आता 24 तास पाळत ठेवून कडक दंडात्मक कारवाई केली जात असल्याचे अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी चौफेर महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले। आमचे प्रतिनिधी इम्तियाज मनियारसह अंकुश गायकवाड, ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र।
ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट, महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा.